मी आहे ना तुम्हाला आज एक पॉवरफुल माणसाची गोष्ट सांगणार आहे. ठीक आहे, पॉवरफुल माणूस असतो आणि एक कमजोर माणूस असतो. ठीक आहे, तर त्या दोघांमध्ये डिफरन्स काय असतो माहिती आहे? कमजोर जो माणूस आहे ज्याच्याकडे पैसा नाही ना, म्हणजे पैसा तर आहे पण एवढा नाही की भाई तो त्याच्यावर माच करू शकेल. ठीक आहे, आणि एक भाई पैशावाला माणूस आहे, त्याची बॉडी वगैरे आहे, मजबूत पैसा छापतो रोज, म्हणजे त्याची इन्कम जबरदस्त आहे, त्याला काहीच कमी नाही, कशीच कमी नाही. ठीक आहे, पण आहे ना जो कमजोर माणूस आहे ना, तो भाई मनाने खूप चांगला आहे. ठीक आहे, सगळ्यांशी एकदम प्रेमाने वागणार, चांगलं वागणार, चांगलं बोलणार. पण तेच तो पॉवरफुल माणूस आहे ना, तो लोकांना आहे ना त्यांच्या एक मी शब्द वापरतो भाई, लोकांना त्यांच्या औकातीमध्ये ठेवतो, असा शब्द बोलू शकतो आपण की भाई त्याला माहिती आहे कोणाशी कसं बोलायचं, कोणाशी कसं नाही. ठीक आहे, तर आता मला तुम्ही सांगा की आहे ना एका पॉवरफुल माणसासोबत जर मी काय चुकी केली किंवा आपल्यासारख्या नॉर्मल माणसाने जर काय चुकी केली ना, तर भाई पहिली गोष्ट तर तो त्याला सोडणार नाही. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर त्या माणसाने, त्या पॉवरफुल माणसाने समोरच्याला माफ केलंय, तर तो भाई बोलतील, लोक काय बोलणार की अरे भाई यार चांगला माणूस आहे, एवढं त्याचं नुकसान झालेलं असून किंवा जे काय प्रॉब्लेम झाला असेल तेवढं झालेलं असून पण भाई त्याने जाऊन दिला आणि त्याने सोडला. ठीक आहे, पण ह्याच्या उलट आहे ना, जर एखाद्या कमजोर माणसासोबत कोणी काय चुकीचं केला किंवा काय झालं त्याच्यासोबत चुकीचं आणि तो कमजोर माणूस बोलतोय समोरून, ठीक आहे चल जाऊ दे, सोडून दिले, जाऊ दे, असू दे, हा, तर तो समोरचा माणूस काय बोलणार माहितीये? तू तसं पण माझं काय उखाडलं असतंस. ठीक आहे, अशी उत्तरं आली असते एखाद्या कमजोर माणसासाठी. ठीक आहे, कारण की समोरच्याला आहे ना माहिती असतं की भाई ह्याच्या मनात असून पण हा घंटा काय उखाडू शकत नाही, कायच करणार आहे हा, बरोबर भाई, अशी थिंकिंग असते एखाद्या माणसाची. म्हणून पॉवर का जरुरी आहे, पैसा का जरुरी आहे भाई? ह्यासाठी जरुरी आहे की आहे ना लोकांना त्यांच्या अवकातीमध्येच, हा शब्द मी वापरू शकतो, लोकांना त्यांच्या अवकातीमध्येच ठेवायचं असतं. आणि भाई तुमच्याकडे पॉवर आहे हे लोकांना ना दाखवून पण दिलं पाहिजे. असं नाही की बाबा तुझ्याकडे पॉवर आहे पण तू त्याचा वापरच करत नाहीस, मग त्या पॉवरचा, त्या पैशाचा काय उपयोग नाही. बरोबर भाई, मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असतो, भरपूर पॉवर, पैसा, इज्जत, दौलत, शौहरत जे काय असेल भाई या जगामध्ये, जे काय आहे ना पॉवरफुल, ते कमवायचा प्रयत्न करा, ते मिळवायची हिंमत ठेवा, कारण की भाई पुढे दुनिया आहे ना भरपूर बेकार होणार आहे. ठीक आहे, आणि ज्याच्याकडे पॉवर नाही, जे पॉवरलेस माणसं आहेत ना, त्यांना म्हणजे सर्व्हाइव्ह करणं खूप कठीण होणार आहे पुढे. तर चला, आय होप माझा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. बाकी मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये.